ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. ओम श्री तुलसी विद्महे विष्णू प्रियाय धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात. हा माता तुलसीचा गायत्री मंत्र आहे. कार्तिक महिन्यात माता तुलसी आणि भगवान विष्णूंचा म्हणजेच बाळकृष्णाशी यांचा विवाह केला जातो. हा विवाह केल्यामुळे त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर येतोच, त्याचबरोबर आपल्याला कन्यादानाची पुण्य देखील मिळते. तर हा विवाह का केला जातो याची कथा आज आपण ऐकणार आहोत. तर ती अशी आहे. भगवान शंकरांच्या क्रोधाग्नीतून जलंधर नावाचा राक्षसाचा जन्म झाला. जन्मल्याबरोबरच तो अतिशय शक्तिशाली होता, कारण तो भगवान शंकरांचा अंश होता. त्याने जन्मताच शुक्राचार्यांना आपले गुरु मानले व त्यांच्या आदेशानुसार तो सर्व कार्य करू लागला. 3 लोक त्याने जिंकून घेतले. इंद्राचा स्वर्ग देखील जिंकला, कारण कोणीही त्याच्या पुढे टिकू शकत नव्हते. त्याने सर्व सृष्टीत हाहाकार माजवला. त्याला आता कळले की वृंदा नावाची एक कन्या आहे, जी विष्णू भक्त आहे आणि तिला वरदान आहे की जो कोणी या कन्येचा पती असेल त्याला या सृष्टीत कोणीच मारू शकणार नाही, तो अपराजय असेल. त्यामुळे त्याने या वृंदाशी विवाह करण्याचे ठरवले व विवाह केला देखील. विवाहानंतर तो लोकांना आणखी त्रास देऊ लागला. भगवान शंकराने त्याच्याशी युद्ध करण्याचे ठरवले. पुन्हा एकदा देवांमध्ये व असुरांमध्ये युद्ध सुरू झाले. अनेक हजारो वर्ष महादेव व जालंधरचे युद्ध चालू होते. पण वृंदेच्या पतिव्रतामुळे महादेव जलंधराला मारू शकत नव्हते. आता काय करायचे म्हणून देव भगवान विष्णूंकडे गेले. आता तुम्हीच काहीतरी करा असे भगवान विष्णूला त्यांनी सांगितले. भगवान विष्णूंनी वृंदेचे पतिव्रत भंग करूनच जलंधराचा नाश होऊ शकतो असे सांगितले. तो असे करण्यासाठी देवानी त्यांनाच विनंती केली. म्हणून भगवान विष्णूंनी जलंधराचे रूप घेतले व वृंदेकडे गेले. ती पूजेत मग्न होती. पती युद्धावर आहेत, तरीही ते युद्धावरून परत आलेले दिसले व ती जलंधरकडे धावत गेली. त्याला आलिंगन देऊन ती म्हणाली, तुम्ही इतके लवकर आलात. पण आलिंगन दिल्यानंतर तिला हे कळले की ही व्यक्ती आपले पती तर नाही. परपुरुषाचा स्पर्श झाल्यामुळे पतिव्रत तिचे भंग झाले. तेव्हाच भगवान महादेवांनी जलंधराचा वध केला आणि हे तिला कळले. त्यानंतर त्यांनी भगवान विष्णूंना विचारले की तुम्ही कोण आहात. भगवान विष्णूंनी स्वतःचे खरे रूप प्रकट केले व वृंदेला आपल्या आराध्यानीच आपला पतिव्रत भंग केली आहे हे सहन झाले नाही व तिने भगवान विष्णूंना शाप दिला की तुम्ही दगडाप्रमाणे पृथ्वीवर पडाल. तेव्हापासून आपल्या हिंदू धर्मामध्ये शालिग्रामाची भगवान विष्णू म्हणून पूजा केली जाते व भगवान विष्णूंना शाप दिल्यानंतर वृंदा देखील अग्नीमध्ये विलीन झाली व त्या अग्नीतून एका रोपाची निर्मिती झाली. ते रोप म्हणजेच हे तुळशीचे रोप होय व भगवान विष्णूंनी वृंदा ही पवित्र आहे हे सांगण्यासाठी या तुळशी बरोबर या द्वादशीच्या दिवशी विवाह केला. तेव्हापासून द्वादशी दिवशी तुलसी विवाह आणि भगवान विष्णूंचा विवाह केला जातो. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी सांगितले की जे लोक तुलसी मला अर्पण करतील त्यांच्यावरती भगवान विष्णूंची कृपा सदैव राहील. तेव्हापासून तुलसी विवाह देखील केला जातो व भगवान विष्णूंना तुलसी पत्र देखील वाहिले जाते. अशा प्रकारे ह्या तुलसी विवाहाची कथा सांगितली गेली आहे. तर याची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.